बिग बॉसच्या घरात जेंटलमन हे नाव घेतलं तर राकेश बापटचं नाव कुठं ना कुठं सगळ्यात पुढे येतं। पण हाच जेंटलमॅन फेस आता राकेश बापटनी तोडलेला आहे आणि डायरेक्टली ते धावून गेलेले आहेत विशाल कोठियांच्या अंगावर। आणि कारण काय असे मित्रांनो ते ऐकून तुम्ही शॉक होऊन जाता। तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की राकेश बापट यांना बिग बॉसच्या घरात जेंटलमॅन म्हटलं जातं, पण आज एक बिग बॉसच्या घरात टास्क होणार आहे, नॉमिनेशन टास्क, आणि त्यामध्ये चान्सेस पण आहे की मिड इविक्शन या आठवड्यात बिग बॉस मध्ये आपल्याला बघायला भेटू शकतं। आणि मित्रांनो त्यावेळी राकेश बापट हे नॉमिनेट करतात विशाल कोठियांना आणि ते कारण देतात की विशाल हा माझा बाहेरच्या गोष्टी काढतो, जसं की माझा डिवोर्स झालेला आहे, माझं रिलेशनशिप इकडे चालू आहे आणि मी काय काय बाहेरच्या लाईफ मध्ये करतो हे तो बिग बॉसच्या घरात सगळ्यांना सांगतो आणि माझी बाहेरची लाईफ तो इथं काढत असतो। त्यावर मित्रांनो विशाल कोठियान हा स्वतःला डिफेंड करतो आणि तो बोलतो की राकेश बापटनी पण माझं वय काढलं, ते काही पर्सनल नव्हतं का। तर मित्रांनो ह्या कारणावरून दोघांमध्ये एक वादाची थिणगी पिडली आणि त्या थिणगीला अजून तेल टाकलं विशाल कोठियांनी। विशाल कोठियान बोलला की तुझा डिवोर्स कसा झालेला आहे हे सगळं जगाला माहित आहे। त्यावर मित्रांनो राकेश बापट हे ट्रिगर होतात आणि ते डायरेक्टली हाणायला जातात विशाल कोठियांना, ज्यामध्ये दोघं एकमेकाची गचंडी पकडतात, एकमेकांना धक्का देतात। पण तिथंच राईट अवे स्ट्रेट अवे तन्वी ही मध्ये आलेली असते आणि लगेचच बिग बॉस तिथे भांडणं थांबवायला लावतात। तर मित्रांनो राकेश बापट हा जो स्वतःला जेंटलमॅन म्हणत होता त्याने हा जेंटलमॅन फेस तोडलेला आहे, कारण की दोघांनी पण राकेश आणि विशालनी एकमेकांचा ट्रिगर पॉइंट काढलेला आहे। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, बाहेरच्या ज्या पर्सनल गोष्टी आहेत ते घरात काढणं योग्य आहे की अयोग्य आहे? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, व जर तुम्ही आमच्या चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।